नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या युट्यूब चॅनलला. मी नितेश सूर्यवंशी तुमचं स्वागत करतोय. काल संध्याकाळी 10:30-11च्या सुमारास विद्यार्थ्यांचा पहिला लढा यशस्वी झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्या ठिकाणी परीक्षा रद्द केलेली आहे आणि पुनर्परीक्षा त्यांनी त्या ठिकाणी काय केलेली आहे, जाहीर केलेली आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये साखळी प्रचंड मोठी असू शकते, ते शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. आज तुम्ही दिवसभराच्या घडामोडी बघितल्या असतील तर त्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये बऱ्याच जणांना अटक झालेली आहे, आरोपींना. आणि हे तेवढ्यावर थांबणार नाहीये, तर ह्याचे पाळमुळे बरेच खोलवर जाणार आहेत. जे आत्ता पण मोकाट फिरत आहेत त्यांना असं वाटत असेल की आमच्यापर्यंत येणार नाही, तर लक्षात घ्या, तुम्हाला सावधतेचा इशारा आहे. लवकर तुम्ही माफीचा साक्षीदार व्हा, कारण की ही पोलिसांचे हात, कानून के हात बहुत लंबे होते हैं. ठीक आहे, तर हे खूपच लंबे हात आहेत, कधी पण तुमच्यापर्यंत येणारच आहेत, आरोपीपर्यंत येणारच आहेत. तर या लढ्यामध्ये सगळ्यात प्रथम विद्यार्थ्यांनी जो सपोर्ट केला, मी त्या विद्यार्थ्यांचं सगळं मनापासून पहिले आभार व्यक्त करतो. आणि या लढ्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा 2 व्यक्ती प्रचंड महत्वाचे होते. एक ऋषिकेश गांगर्डे पाटील. ऋषिकेशनं अक्षरशः एकदम निडरपणे सगळ्या गोष्टीला सामोरं गेला. दबाव जरी असला तरी कसल्याही पद्धतीच्या दबावाला न जुमानता तो उभा राहिला. ओके, त्यामुळे त्याचे खरंच खूप खूप आभार. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते रोहितदादा पवार, खरंच एक फायर ब्रँड नेतृत्व आहे महाराष्ट्रासाठी. विद्यार्थ्याच्या पाठीमागं खरंच दादा एकदम नुसतं उभा नाही राहिले, तर प्रचंड मोठा पाठपुरावा दादानी विद्यार्थ्यांसाठी केलाय. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. प्रत्येक वेळोवेळी मी परभणीवरून मुंबईला बऱ्याच वेळेस मी दादासोबत तिथे गेलो. कमिशनर ऑफिस असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोग असतील, तुकाराम मुंडे सर असतील, पोलीस महासंचालक असतील, प्रत्येक ठिकाणी दादासोबत होतो मी. ऋषिकेश होता आणि प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडणं, विद्यार्थ्याचे प्रश्न मांडणं. तर मी एखाद्या वेळेस विद्यार्थ्याचे प्रश्न मांडताना अग्रेसिव्हनेस होतो, मला राहत नाही, मग ती मी बोलून जायचो अधिकाऱ्यांच्या पुढे, मागं हटलो नाहीत. आपण प्रश्न शेवटपर्यंत रेटत राहिलो मित्रांनो. त्याच्यानंतर पुन्हा दादांचं एवढं सहकार्य होतं आणि नंतर पुन्हा बाकीचे पण सुषमा अंधारेताई असतील, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, त्याच्यानंतर अंजली दमानिया ताई असतील, त्यांनी सुद्धा मीडियाद्वारे हे केलं, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. नंतर राहुल गांधी यांचे विशेष आभार, काँग्रेसच्या काही लोकांचे आभार, कारण की त्यांनी म्हणजे धीरज मोरे सर असतील, विश्वजित जाधव असतील, त्यांनी कनेक्ट केलं त्या ठिकाणी. आणि कनेक्ट केल्यामुळे काय झालं, हा विषय छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये आला. त्याच्यामुळे खरंच त्यांचे सुद्धा मी इथं आभार व्यक्त करतो. आणि नंतर फायर ब्रँड नेते राजसाहेब ठाकरे, ओके, पालघरचे आपले जे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संपर्क केला. संदीप देशपांडे सर यांना तो विषय त्यांनी समजावून सांगितला. आणि नंतर राजसाहेब ठाकरे यांच्या दरबारामध्ये, म्हणजे राजसाहेबाचं एक वेगळंच फायर ब्रँड नेतृत्व आहे. डायरेक्ट फोन करून मुख्यमंत्र्याला मी बोलतो आणि इतका विषय त्यांनी सहजतेने समजून घेतला आणि एका शब्दात त्यांनी सांगितलं की पुनर्परीक्षा घेऊन सगळ्यांना समान न्याय द्यावा. हे राजसाहेबांचं मत होतं. राजसाहेबांचा बी फॉलोअप होता. नंतर आम्ही मंत्रालयात पण गेलो, त्या ठिकाणी पण आम्ही निवेदनं वगैरे दिली, मंत्र्यांना काही भेटलो. तर असा सततचा 1 महिन्याचा प्रचंड रात्रदिवसाचा संघर्ष होता. ऋषिकेश गांगर्डे पाटील असेल, मी असेल, बाकीचे सगळे असतील, बॅकअपला काम करणे असतील, आकाश केंद्रे आहेत, चंद्रकांत धापटे आहेत, ठीक आहे, भरपूर लोक आहेत, कृष्णा आहे, मधुकर आहे, अद्वय पाटील सर असतील, जगदीश रेड्डी आहे, उत्कर्ष आहेत. म्हणजे प्रत्येकाचा आता काही जण मीटिंगमध्ये बोलायचे, स्टँड घ्यायचे, म्हणजे सगळ्यांचंच मी म्हणजे असं एक म्हणत नाहीये, सगळेच जे मेंबर आहेत खरंच खूप मोठं सहकार्य तुमचं लाभलं ह्या लढ्यामध्ये. पुढं पण आपल्याला हीच एकी कायम ठेवायची आहे. आता पुनर्परीक्षा तर जाहीर झालेली आहे, तर पुनर्परीक्षा एक साधारण माझ्या माहितीप्रमाणे आता शेड्यूल पूर्ण पॅक आहे. आरोपी आपली पहिली मागणी तर काय, आरोपीला पूर्ण तात्काळ सगळे आरोपी, कारण ह्या परीक्षेत परत आरोपी बसला नाही पाहिजे. ठीक आहे, ह्या परीक्षेत परत आरोपी बसला नाही पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची मागणी आज आपण दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून बाईट्स देऊन सगळ्या हिंदी मराठी न्यूज चॅनलला आपण सांगितली. कारण की आरोपी बाहेर निघला पाहिजे, सगळे आरोपी बाहेर निघले पाहिजे, अटक झाली पाहिजे आणि आर्थिक व्यवहार ज्यांनी केले तर त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून आरोपी बसला नाही पाहिजे, म्हणून गडबड आयोगाने करू नये की गडबडीमध्ये लगेच री एक्झाम द्यावी आणि सगळं काही ओके झालंय असं करू नका.
थोडा वेळ घ्या, सगळ्या आरोपींना अटक करा आणि नंतर एक 3-4 महिन्याच्या नंतर घ्या अशी आम्ही मागणी केलेलीच आहे. तर साधारण 3-4 महिन्याच्या नंतर एक्झाम होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहू शकता. खास ऋषिकेश गांगर्डे यांच्या मुळे हा यशस्वी लढा खरंच झालेला आहे. तर मी त्यानिमित्त एक ऑफर पण खास विद्यार्थ्यांसाठी खरंच लॉन्च केलेली आहे. डायरेक्ट 50% फीस करून टाकलेली आहे. जुने व्हिडिओ सिलेबसनुसार आणि नवीन पण आपण 1 तारखेपासून 1 सप्टेंबरपासून लाईव्ह पण घेणार आहोत. ठीक आहे, तर या सगळ्या घडामोडी आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. एखादं यश मिळवायचं असेल तर विश्वास महत्वाचा असतो. ओके, ज्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्यावरती विश्वास महत्वाचा असतो, ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांच्यावर विश्वास महत्वाचा असतो आणि जे आपल्यासाठी उभा राहिले त्यांच्यावर पण विश्वास महत्वाचा असतो. याच्यामध्ये सगळ्यांचे आभार. म्हणजे बारसकर ऍडव्होकेट असतील ऋषिकेश सोबत असणारे, त्यांचा सुद्धा खूप रोल महत्वाचा आहे. प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे आणि सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलं आणि आपण हे यश खेचून आणलं असं आपण म्हणूया. पाठपुरावा आपण प्रचंड केला. ठीक आहे, आता इथं बरेच क्लासेसवाले, बऱ्याच जणांचे कमेंट मी बघितल्या की काही जण म्हणतात कोणताच क्लासवाला उतरणार आहे. लक्षात घ्या, ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. मी पहिलंच तुम्हाला सांगितलं होतं, मी तुमची भाकर खातो तर तुमच्यासाठी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे, हे मी पहिलंच सांगितलं होतं. त्याच्यामुळे मी न्यायाच्या बाजूने उभं राहिलो. माझं वैयक्तिक कोणाशी वैर नाही, वैयक्तिक कोणाशी वाद नाही. फक्त न्याय मिळाला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला अन्याय झालेला आहे, पेपर फुटलेला आहे, सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. सगळे 40,000 जे जेन्युइन कॅन्डिडेट आहेत या सगळ्यांना न्याय मिळावा, हीच प्रमुख मागणी माझी नेहमी राहिलेली आहे आणि पुढे पण राहणार आहे. भविष्यात पण जिथे कुठं प्रश्न पडेल तर न्यायाची भूमिका घेऊ आणि सगळ्यांना विचार विनिमय करूनच आपण भूमिका घेऊन आपण प्रत्येक प्रश्न इथून पुढे पण फार्मसी क्षेत्रातले आपल्याला मांडायचे आहेत. ठीक आहे, तर कनेक्ट राहूया. लक्षात घ्या, आवाज बुलंद झाला पाहिजे, एकी दिसली पाहिजे आणि सगळ्यांनी एक राहायला पाहिजे. आता तुम्ही अभ्यासाला लागू शकता. ठीक आहे, आणि बाकी पण प्रक्रिया पुढे चालू राहतील. स्टडी करा, बेसिक पासून करा. लक्षात घ्या, पेपर बऱ्याच वेळेस खूप हार्ड येत नसतो आयोगाचा. तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेवरून अनालिसिस करा. आपण अनालिसिस करणार आहोत त्याचं सगळं. ठीक आहे, बॅचमध्ये आणि युट्यूबला पण आपण त्याचं सगळं अनालिसिस करूया की पेपर कोणत्या लेवलचा काय पद्धतीने केला पाहिजे. बेसिक पासून जायचं, आता गडबडून जायचं नाहीये आणि एकदम जबरदस्त पद्धतीने, ठीक आहे, आपल्याला ती बॅच पण कंडक्ट करायची आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन पण वेळोवेळी त्याच्यातून तुम्हाला मी देतच राहणार आहे, करतच राहणार आहे. ठीक आहे, सर्वांचे खरंच खूप खूप आभार या लढ्याला साथ दिल्याबद्दल आणि आमच्यावरती, ऋषिकेशवरती प्रचंड विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्यावरती विश्वास ठेवल्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांना सल्यूट आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.